मोहोळ तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगातून रोजगार हमी योजना, जनसुविधा, जिल्हा परिषद सेस फंडातून सुमारे 1 कोटीहून अधिक निधींच्या विकास कामाचं भूमिपूजन राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या शुभ हस्ते तर सोलापूर जिल्ह्याचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामाचा सोहळा संपन्न झाला। तर यावेळी आष्टी गावचे विद्यमान सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे यांनी गाव अंतर्गत गटारीसाठी 10 लाख, पेव्हर ब्लॉकसाठी 10 लाख, काँक्रिटीकरण करण्यासाठी 20 लाख असे एक ना अनेक कामांची यादी सांगितली। तर यावेळी सोलापूर जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष सर्जेराव दाजी चौरे, पापरी माजी सरपंच लक्ष्मण घागरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढेकळे, येवती गावचे सरपंच बालाजी खुर्द, आष्टी गावचे माजी सरपंच काकासाहेब पाटील, विद्यमान उपसरपंच निखिल गुंड, ग्रामपंचायत सदस्य सुहास चव्हाण, समाधान पाटील, येवती गावचे ग्रामपंचायत सदस्य अभिजित दळवी, बैरागवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर ढेकळे, नामदेव ढेकळे यासह अधिक कार्यकर्ते व गावचे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी माजी खासदार साबळे यांनी गावचा सरपंच कसा असावा याचाही उल्लेख करत एवढ्या मोठ्या प्रमाणात गावासाठी निधी खेचून आणल्याबद्दल सरपंचांचा सन्मान केला गेला। यावेळी बोलताना ते असे म्हणाले की कामाचा डोंगर कसा उभा करावा हे विजयराज दादा डोंगरे यांनी आपल्याला सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि गावचा व्यवहार कसा चांगला सांभाळावा याचा आदर्श डॉक्टर अमित व्यवहारे यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे। या दोघांचं मी कौतुक करतो। दादा या ठिकाणी जे सगळे जमलेले आहेत हे सर्व आपले मावळे आहेत आणि याच मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेने या देशामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। मावळ्यांची ताकद एवढी होती की आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं अशी म्हणण्याची जिद्द या मावळ्यामध्ये होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। तुम्ही भाग्यवान आहात, परिस्थिती कशी असू द्या, परंतु मावळे तुमच्याबरोबर आहेत। हीच मावळ्यांची प्रेरणा तुम्हाला या तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं नेतृत्व हे तुमच्या हाती येणार आहे आणि ज्या सढळ हाताने विकास कामं तुमच्या हातून घडलेले हीच विकास कामं ही तुमच्या सढळ हाताने होतील याबद्दल माझ्या मनामध्ये मोदींची गॅरंटी जशी आहे तशी मला विजयराजदादांच्या कामाची गॅरंटी आहे। गाव तिथं 12 भानगडी होण्यापेक्षा गावाचं एकमत करावं आणि निरोगी मनाची माणसं निर्माण करून त्यांच्या हातून आपल्या गावचा कारभार चांगला करावा याचा आदर्श या गावामध्ये पाहायला मिळतो। डॉक्टर आपण अनेक पाहिलेत, आजार झाल्यानंतर तो बरा करणारे डॉक्टर आपण अनेक पाहिलेत, पण आजारच होऊ नये म्हणून गटार योजना चांगली प्रभावीपणे राबवून डेंग्यू निर्मूलनाचा जो काम डॉक्टर अमित व्यवहारे यांनी हाती घेतला तो खरंच आदर्श आहे, म्हणून मी डॉक्टरांचं कौतुक करतो। विजयराज दादा ज्यावेळेस सत्तेवर होते त्या सत्तेच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्याकडे अधिकाराची सूत्र होती तेव्हा या गावामध्ये आणि ह्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी आला। मग दादा तुम्ही काळजी करायचं कारण नाही, या गावच्या पाठीमागं एक विजयदादा असल्यानंतर एवढा प्रकाश आणि एवढा विकास होऊ शकतो, तर 2 दादा तुमच्या पाठीशी राहिल्यानंतर तुमचा विकास डबल झाल्याशिवाय राहणार नाही। गावचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे। एखादा दुसरा विचाराचा डॉक्टर असता तर त्यांनी विचार केला असता की गावामध्ये दर वर्षाला दर सीझनला रोगराई वाढली पाहिजे, रोगराई वाढली की आपले पेशंट वाढले पाहिजे, पेशंट वाढले की आपला धंदा वाढला पाहिजे आणि धंदा वाढला की 10 बेडचं हॉस्पिटल 20 बेडमध्ये झालं पाहिजे। अशा पद्धतीचा सर्वसामान्य विचार माणूस करू शकतो, परंतु आपले पेशंट नाही वाढले तरी चालतील, परंतु या गावामध्ये निरोगी माणसं वाढली पाहिजे असा विचार करणारा माणूस असतो, त्याला म्हणतात मानवी चेहऱ्याचा विकास। या गावामध्ये येणारे जाणारे सर्व रस्ते चांगले असले पाहिजे, या गावामध्ये पिण्याचं पाणी शुद्ध असलं पाहिजे, या गावातल्या शाळा चांगल्या असल्या पाहिजेत,
आणि शाळेत जाण्याची इच्छा आहे परंतु येऊ शकत नाही अशी अडचण असेल तर त्याला सायकल सुद्धा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचा ज्या गावामध्ये विचार केला जातो त्याला म्हणतात मानवी चेहऱ्याचा विकास. आणि म्हणून या गावामध्ये जो मानवी चेहराचा विकास जो चालू आहे तो अत्यंत चांगला आहे. आणि हा विकास असाच कायम चालू राहण्यासाठी आपण सर्व एक दिलाने एक मताने आपण इथून पुढच्या काळामध्ये गावच्या विकासासाठी कटिबद्ध होऊया. जे गाव एकत्र येतं, एकत्र बसतं, एकत्र विचार विनिमय करतं, मतांतर असेल तर वादविवाद खेळेल परंतु बैठकीतून उठताना एकमताने हसतमुखाने उठलं आणि ज्या गावामध्ये ज्येष्ठांचा मान राखला जातो आणि ज्या गावामध्ये महिलांचा सन्मान केला जातो अशा गावाचा कुणीही पराभव करू शकत नाही. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी याच प्रामाणिक हेतूने तुम्ही काम करत राहा. मग संकट किती येऊ द्या, किती पॅनल येऊ द्या, कितीही लबाडी करण्याचा प्रयत्न करू द्या परंतु तुमच्या पॅनलचा कुणीही पराभव करू शकणार नाही. आणि म्हणून तुमच्या विकास कामाला मी शुभेच्छा देतो. तुमचा गेल्या 2-3 वर्षामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्याची मी मोदी गॅरंटी तुम्हाला देतो. इथून पुढच्या काळामध्ये देशामध्ये मोदींचं सरकार, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि मोहोळ तालुक्यामध्ये विजयराज दादा यांचं सरकार. जर मी खासदार झालो तर विजयराज दादांच्या बंगल्यावर माझ्या लेटर पॅडवर कोऱ्या लेटर पॅडवर सही केलेली कागदपत्र त्यांच्याकडे असतील. त्यांनी ज्यांना फंड द्यायचा ते त्यांनी ठरवावं, ज्यांना विकास कामासाठी पत्र द्यायचं ते त्यांनी ठरवावं, दिल्लीतून कोणता निधी आणायचा ते त्यांनी सांगावं. याचा अर्थ असा की खासदार मी जरी झालो तरी खऱ्या अर्थाने या मोहोळ तालुक्याचे खासदार आणि मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते कोण असतील तर विजयराज दादा डोंगरे असतील. त्यांनी जो कामाचा डोंगर उभा केलाय त्या डोंगराला आपण हिमालय एवढा डोंगर करण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये करायचंय. यापूर्वी चांगल्या काळामध्ये आणि पडत्या काळात तुम्ही मावळे बनून विजयराज दादांच्या पाठीशी ज्या पद्धतीने राहिला त्याच पद्धतीनं त्याच प्रामाणिकपणे आपण कायम त्यांच्या पाठीशी राहावं अशी माफक अपेक्षा करतो.